नमस्कार. गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग. रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना सर्वात प्रथम खूप खूप शुभेच्छा. माझे सगळे भाऊ आज बिझी आहेत आणि ऑफकोर्स मीही बिझी आहे. कोणी कामावर आहे, कोणी कॉलेजमध्ये आहे. सो आणि ॲज अ लॉयर एक सर्व्हिस इंडस्ट्री असली की मीसुद्धा आज बिझी आहे. सकाळी 11:30ला आले, आता 4:30 झालेत. आनंद आहे या गोष्टीचा की भरपूर काम आहे, भरपूर. युनिवर्सकडे मागतो आहे आणि युनिवर्ससुद्धा बहाल आहे तुम्हाला काम द्यायला. सो मी तुम्हाला नेहमी म्हणते की पैसा असो, काम असो, मागत राहा, तुम्हाला मिळत राहील दुपटीने तिपटीने. असो, आज डायव्होर्सचे 2 क्लायंट आले होते माझ्याकडे. एक मी मागच्याच व्हिडिओमध्ये एका मुलीबद्दल सांगितलं होतं, ती आज आली होती पुन्हा की ती फिक्स आहे की मॅडम मला दुसरा तिसरा चान्स द्यायचा नाही आहे आणि मला डायव्होर्सची नोटीसच ड्राफ्ट करायची आहे. मला काही त्यांना चान्स द्यायचा नाही आहे कारण हे मनी ओरिएंटेड लोक आहेत आणि ते माझे जे ऑप्शन्स आहेत ते काही एक्सेप्ट करणार नाहीत. सो बेटर की मी या नात्यातनं बाहेर पडेन, लग्नातनं लवकरात लवकर बाहेर पडेन. ती कितीही म्हणत असली तरी प्रत्येक घडीला आज मी तिच्या डोळ्यात पाणी बघत होते. कुठेतरी तिला त्रास होत होता कारण तिच्या फिलिंग्स इन्व्हॉल्व होत्या या लग्नामध्ये, तिच्या नवऱ्यामध्ये. काहीतरी तिने पण छानसं असं स्वप्न बघितलेलं होतं, परंतु ते पूर्ण झालं नाही कारण पूर्ण पब्लिक किंवा पूर्ण सासरची मंडळी ही मनी ओरिएंटेड आहेत. तू बाबा घरात कॉन्ट्रीब्युशन किती देणार एवढ्यावरच ते लोक अडकलेले आहेत. सो सांगायचा मुद्दा हा आज ह्या व्हिडिओतनं एक तर 2 गोष्टी आहेत. आपली जी पाठची पिढी आहे त्यांनी 50 वर्ष 40 वर्ष काय म्हणून कसं लग्न वाचवलं आहे हे थोडंसं ऐका, थोडंसं शिका. ॲटलिस्ट प्रयत्न तरी करा की 20 वर्ष 22 वर्ष 25 वर्ष तरी आपलं लग्न छान प्रकारे हेल्दी रिलेशनशिपने पुढे आपण कंटिन्यू करू. जर तुम्ही ह्या मानसिकतेमध्ये नसाल ना तर हे गाड्या किंवा मोबाईल बदलण्यासारखे नवरा बायको तुम्ही बदलू नका. आणि मग असंच जर करायचं असेल तर एक तर तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिप एक्सेप्ट करा, म्हणजे त्याच्यात काही बंधन नाही, काही नाही. नाहीतर मग तुम्ही सिंगल राहा. एक माझं ओपिनियन आहे, म्हणजे कोणाला त्रास तरी नाही. कारण बघा लग्नात फक्त पैसा खर्च होतो ना तेवढंच लोकांना दुखतं, परंतु लोकांच्या ज्या फिलिंग्स आहेत, जसं ह्या मुलीच्या फिलिंग्स आहेत, त्यांचा हिशोब काय, तिने जी दुःख किंवा तिने जी ड्रीम्स बघितली होती लग्नाकरताची त्या स्वप्नांचं काय, ह्याचा विचार कोणीही करत नाही मित्रांनो, कोणीच नाही. आणि म्हणून मी नेहमी म्हणते की एक इमोशनल व्यक्ती आणि एक दुसरी मनी ओरिएंटेडने विचारांची व्यक्ती सोबत राहूच शकत नाही, हो की नाही. आज तिला जे दुःख होतं आहे, तिला जे परत सुरू करायचं आहे, कारण सेकंड चान्स प्रत्येकजण देतो आपल्या आयुष्याला, परंतु तो का द्यायचा जेव्हा तुम्ही योग्य आहात, हो की नाही. त्यामुळे एक माझं सांगणं होतं की एक तर तुम्हाला हे लग्न प्रकार वगैरे झेपत नसेल किंवा तुमची जी काही हिडन कारणं असतील तर तुम्ही निदान दुसऱ्याच्या फिलिंग्सचा खेळ किंवा बाजार मांडू नका. तिसरं म्हणजे पैसा परत येतो, वस्तू परत येतात, त्या कोणीही ठेवत नाहीत आणि गोष्टी पुढे देखील जातात. परंतु जे डिवोर्सची टॅग लागतात ना ते चांगले नाहीत. ॲज अ लॉयरच सांगते मी तुम्हाला, कितीही काही झालं तरी आज फॅमिली कोर्टने गच्च भरलेलं आहे डिवोर्स करताचे लोक, परंतु ते चांगले नाहीत जर तुमच्यात अदलबदल होणारे असतील तर. नाही तर बिफोर मॅरेज माझं असं ओपिनियन आहे की तुम्ही जाऊन सायकॅट्रिस्ट किंवा काउन्सिलर किंवा ॲडव्होकेटला जाऊन भेटा की बाबा डिवोर्स प्रोसेस किती पेनफुल असते ते, हो की नाही. तिसरं म्हणजे हे मोठे जे सोहळे आहेत लग्नाचे ते कुठेतरी तुम्ही थांबवा. साधं कोर्ट मॅरेज करा आणि आपला हा जो सगळा पैसा आहे तो फ्युचर मुलांकरता आपल्या ठेवा. हे मी प्रत्येक वेळेला म्हणते की नातेवाईकांची पोटं, त्यांचे कपाटं, तिजोऱ्या सगळं तुडुंब तृप्त भरलेलं आहे. त्यांना दाखवण्याची, त्यांना हे शो ऑफचे गिफ्ट द्यायची अजिबात आवश्यकता नाही आहे. बघा ही आपली जी जनरेशन आहे ना आत्ताची, जी 40-35ची आहे, त्यांनी ह्या महागाईचा ह्या सगळ्याचा विचार करून आपणच तोडगा काढला पाहिजे. पाठच्या पिढीचं पण ऐकलं पाहिजे, पण 50-50 60-40
असं करत करत कुठेतरी आपल्या फायद्याचं बघा. कारण आजकालचे कपल्स जे येतात ना, ते काय म्हणतात, मॅडम आम्हाला आमचं मुलाची ॲडमिशनचे पैसेच पुरत नाही आहेत, आम्हाला EMIचा हा भरतच नाही आहे, आम्हाला हे परवडतच नाही आहे. मग अशी रड असताना इतका सारा लग्नावर पैसा खर्च करून ॲटलिस्ट ते टिकवण्यावर तरी भर द्या, हो की नाही. आणि म्हणून जर झेपत नसेल तर कोर्ट मॅरेज करा छानपैकी, आणि मस्त पैसा आपला आईवडिलांचा जो काही आहे त्यांनी आपल्या लग्नात ठेवलेला तो छानपैकी आपल्या फ्युचरकरता ठेवा. बघा खूप साऱ्या गोष्टी आहेत, बोलण्यासारख्या हजारो गोष्टी आहेत, आणि माझ्या आधीसुद्धा अनेक लोक, अनेक मोठी मंडळी हे सांगून गेली. परंतु ऑफकोर्स आपला समाज आहे आणि समाजाच्या हुकूम आपल्याला वागावं लागतं. कधी मनासारखं होतं, कधी मनासारखं होत नाही. परंतु ॲज अन ॲडव्होकेट जेव्हा 6 महिन्यातली लग्न तुटतात, 5 महिन्यातली लग्न तुटतात, वर्ष कंप्लीट होण्याच्या आधीच जेव्हा सून आपली घर सोडून बॅकअप आपल्या माहेरी राहायला येते, हा जो अनसक्सेसनेस आहे ना नात्याचा किंवा त्या सुनेचा किंवा मुलाच्या आईवडिलांच्या संस्काराचा, मग मला असं वाटतं कुठेतरी मी ह्यावर बोललं पाहिजे, म्हणून हा आज व्हिडिओ केला आहे. काय वाटतं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. बाय.